मित्रांनो, गुजरातमध्ये बाबासाहेबांच्या मूर्तीचे हाल करून नाक कापण्यात आलं। ही घटना अहमदाबादची आहे। आता मित्रांनो, शहांनी जे पार्लिमेंटमध्ये केलंय तेच त्यांचे चेले आता अहमदाबादमध्ये करताय। शहांचं प्रकरण थंड झालं नाही गुजरातमध्ये यांनी हे असं कांड केलं। त्यानंतर शहांनी तर माफी मागितली नाही, पण पीएम नरेंद्र मोदी यांनी लांबलचक इंग्लिशमधून ट्विट केलं। आता तुम्हाला तर माहितीच आहे की मोदींना किती इंग्लिश येतं, म्हणून हे ट्विट तर त्यांनी काही केलं नसेल। शहा तर अजिबात करणार नाही आणि जय शहांकडून तर आपण काहीच उम्मीद करू शकत नाही। हे ट्विट त्यांच्याच एखाद्या मंत्र्याने केलं असेल। आता मित्रांनो, गुजरातमध्ये ते काही करू शकता, कारण सत्ताही त्यांची आहे, गुजरात पण त्यांचं आहे, म्हणून या विरुद्ध ते आता काहीच कारवाई करणार नाही। हे खरं सांगायला गेलं तर फक्त अमित शहा यांच्यामुळे झालंय, कारण त्यांच्यामुळेच लोकांची एवढी हिंमत वाढली आहे की ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे असे हाल करताय। कारण जर एवढा मोठा नेता अपमान करत असेल तर बाकी आम जनतेला काय बघणं आहे अजून। पण इथे आपण सगळे लोक नाही म्हणू शकत, कारण हे कृत्य बघताच बाकीच्या लोकांनी तिथे लगेच आंदोलन केलं। आता आंबेडकरांच्या पुतळ्याचे ज्यांनी कोणी असे हाल केले त्यांना सुद्धा माहिती नसेल की आंबेडकरांनीच त्यांना स्वातंत्र्याचा हक्क, समानतेचा हक्क दिलाय, म्हणून ते हे सगळं कृत्य करू शकताय। म्हणजेच यालाही काही एक्सेप्शन आहेत। आपण आपल्या मर्यादेत राहूनच आपण त्या हक्कांचा यूज करू शकतो। आता पुढे बघण्यासारखं राहील की मोदी आणि शहा ज्यांनी या पुतळ्याचे हाल केले त्यांना सजा देतात की नाही, आणि इथून पुढे ही संसदेत अमेंडमेंट करायला पाहिजे की जे कोणी संविधानाविरुद्ध आणि बाबासाहेबांविरुद्ध बोलेल त्यांना नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे। तो मग मंत्री असो, आम आदमी असो का देशाचा पीएम का असे ना, कारण आपल्या देशात ना पार्लिमेंट सर्वोच्च आहे ना सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, आपल्या देशात फक्त संविधान सर्वोच्च आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या नेत्यांमुळेच लोकांची अशी हिंमत झाली आहे की त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याचे असे हाल केले? कमेंटमध्ये नक्की सांगा।